आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बैलांना एवढं सजवून कुठं नेलं जातं ते, हे जाणण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर नमस्कार, माझं नाव मोहसिन शेख. आपल्या या व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण या व्लॉगमध्ये बघणार आहेत की पोळ्याचा सण कशाप्रकारे गावाकडे साजरा केला जातो ते. तर बघा, गावातील सर्व लहान थोर मंडळी जे जमा झालेले होते, बैलांना चांगल्या प्रकारे सजवलं होतं. गावातील सर्व युवकांनी पण याच्यामध्ये समावेश केलेला होता. आपण बघू शकता कसे सगळे लाईननं बसलेले आहेत. आता आपण सर्व गावाकडचे, त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की पोळा हा सण आपल्या शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाचा आहे. पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावस्या या तिथीला प्रदेशानुसार साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. असा सर्जा राजाचा सण म्हणजे पोळा बरं का. आता पोळ्याच्या दिवशी बैलांना विश्रांतीचा दिवस असतो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालण्यात येते. त्याला आपण खांदे मळणे असे म्हणतो. आता खांदे मळणीच्या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात. याला खांद शेकणे अथवा खांड शेकणे असं म्हणतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्व अंगावर गेरूचे टिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगराच्या माळा, नवी वेसन, नवा कासरा, पायात चांदीचे व करदोड्याचे तोडे घालतात. त्याला खायला गोड पुरणपोळी व सूर असा अन्न नैवेद्य असं देतात. बैलाची निगा राखण्यासाठी बैलकरी घरगाड्यास नवीन कपडे पण देण्यात येते बरं का. आता बैलपोळ्यावर माझी एक कविता पण ऐकून घ्या बरं का. अमावस्या श्रावणाची आली घेऊन सणाला, कृषीवल आनंदाने सजवितो हो बैलाला. कविता कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा बरं का. तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघत आहात म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला चांगले वाटतात, मग एक लाईक होऊन जाऊ द्या बरं. आणि आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला नक्की पुन्हा पाहता येतील बरं का. आता आपल्या महाराष्ट्राची संस्कृती हळदी कुंकू ते आता काकून आजी लावतात बघा. आता तुम्ही म्हणत असताना बालूभाऊला मी काय सांगतो, बालूभाऊला हेच सांगत होतो की आता 1 लाख आपले सबस्क्रायबर कंप्लीट होते, तर लवकरात लवकर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका, म्हणजे 1 लाख झाले की आपलं सिल्वर प्ले बटन येईल लवकर.
उचला घ्या लवकर. वाजव. लग्न दरवर्षी केलं जातं. ठीक आहे. तर दादा धन्यवाद तुमचे. तर बघू आपण आणखी एक आपल्या गावातले ग्रामस्थ आपल्यासोबत जुळलेले आहेत, त्यांना विचारू पोळ्याबद्दल तुम्ही लोकांना काय संदेश देऊ इच्छिता. पोळ्याबद्दल असं आहे की ही पारंपरिक सण आहे. वर्षाकाठी जनावरं शेतकऱ्याची मेहनत करतात. बरोबर. त्याच्यामुळं त्यांचा जो वर्षाकाठी आदर सत्कार, तिथी औपचारिकता आणि त्यांना एक सुट्टी म्हणून हा दिवस त्यांचा साजरा केला जातो. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. तर पोळ्यानिमित्त तुम्ही जनतेला काय संदेश देऊ इच्छिता. आज कसं आहे, जगाचा पोशिंदा हा बळीराजा आहे आणि त्या बळीराजाला खरा साथीदार कोण असेल तर तो बैल आहे. आणि त्या बैलाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजेच हा बैलपोळा असतो. बरोबर. आज या बैलपोळ्याच्या निमित्तानं 2 दिवस हा बळीराजा आपल्या बैलाच्या सेवेमध्ये मग्न असतो. बरोबर. त्या बैलाच्या 2 दिवस त्याला धुवून त्याचे खांदमळणी करून त्याचा लग्नविवाह या ठिकाणी पोळ्याच्या निमित्तानं पार पाडला जातो. या निमित्तानं गावामधील सर्व शेतकरी एका ठिकाणी येऊन हा पोळ्याचा सण उत्साहामध्ये साजरा करतात. आणि यावर्षी विशेषतः पाऊस समाधानकारक असल्यामुळं आज बळीराजाच्या चेहऱ्यावर कुठंतरी समाधानाचं हसू या ठिकाणी दिसून आलं. मी गावातील आणि परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि पांडुरंगाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की बळीराजाच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद राहावा आणि इडापिडा टळो, बळीचं राज्य हो, अशीच या ठिकाणी मी सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करतो आणि परत एकदा सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तर सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच श्रावण संपलेला आहे. उद्यापासून आपल्या स्पेशल शौर्य हॉटेलची स्थायी चालू आहे. तर पोळ्याच्या निमित्तानं स्वतःचं म्हणजे प्रकटन ते करीत आहेत आणि चांगली गोष्ट आहे की चालतं. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला असं जमल की नाही का तुम्हाला बाहेर जेव्हा जायचं त्यावेळेस तुम्ही शौर्य हॉटेलला नक्की भेट द्या. आणि पत्ता आहे येडेश्वरी कारखाना फाटाच्या जवळ शौर्य हॉटेल कुंभेफळ. तर असेच व्हिडिओ आवडत असले तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बरं का. धन्यवाद. धन्यवाद. पोळ्याच्या दिवशी आम्ही पण पुरणपोळ्या खाल्ल्या बरं का. मी आणि माझा मोठा मुलगा मोहम्मद अली आम्ही मस्तपैकी जेवलो बघा. पुरणपोळी एक नंबर होती बघा.